मित्रांनो, आपण आलोय आज नेर तालुका खटाव जिल्हा सातारा या गावी आणि या गावचा एक टॉपचा नंदी आहे. एक जुन्या नंदींपासून तो पळतोय आणि जुन्या काळातली नंदींच्या खूप साऱ्या म्हणजे टॉपच्या गटात तो पळाला आहे, सीमित पळाला आहे, फायनलमध्ये पळाला आहे. आपल्यासोबत या बैलाचे मालक आहेत अक्षय शेठ. आणि हा नंदी नक्की कुठून घेतला आहे, याचा काय थोडासा इतिहास आहे लोकांना थोडासा कळू दे. अक्षय शेठ सांगा. आपण हा गारवडीमधून घेतलाय. आवळे पठार म्हणून गाव आहे तिथे जवळ, बर तिथून घेतलाय. बर तसाच आदत असताना आपण घेतलेला आहे. वासरू घेतलेलं होतं बच्चा. बर दुष्यात त्यानं बऱ्यापैकी गाड्या टॉपच्या गाड्या बर पळत होता. तर त्याला कसा घडवला थोडंसं लोकांना सांगा लहानपणापासून. लोकांनी फेर वगैरे कसं टाकायचं. फेर आपण खटावत शनपूर पाठी घेऊन जाऊन फेर काढत होतो. बर पप्पांनी बऱ्यापैकी त्याला सगळं संघर्षातून निर्माण केला आहे. बर बर संघर्ष खूप आहे त्याचा. संघर्ष खूपच आहे. काय सांगाल पहिलं मैदान त्याचं कुठलं होतं. पहिलं मैदान होतं बोरकोडी शेजारी हुशनपूर फाटे का खटाव. खटाव बर खटावमध्ये पहिल्यांदा पळाला बैल. त्या ठिकाणी पळताना दिसला आपला. काय सांगाल त्यावेळेस तुमचा बैल पळाला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेलं आहे, बैलांना आपल्या सुद्धा नाव करावं, काय चाललेलं मनामध्ये. तेव्हा करतोय आपल्याला कधी त्यांना नाराज केलं नाही. नाही पहिलं मैदान ज्यावेळेस होतं त्यावेळेस तेव्हा मनामध्ये चालायचं का. ज्यावेळेस तुम्ही नंदी घेतला ह्यासाठी प्रत्येक जण घेतो की नावासाठी घेत असतो, कुणाला छंदच असतो. आपण आपली गाडी आहे ना बाच्याच्या नावानं पळवतो. मामा बाचे वीर गाडगे अक्षय शेठ चव्हाण नेर. मित्रांनो बघू शकताय अक्षय शेठ नेरकरांचा राजा. काय सांगाल राजा. ज्या दिवशी आपण घेतला पहिला गुलाल आहे तो बाच्याच्याच गावात आहे आणि पहिल्यांदाच ₹1 प्रवेश फी पळून फायनल राहिलो आपण. काय बोलताय. कुठलं गारोडी गाव ₹1 प्रवेश फी बैलांना पहिल्यांदा गुलाल घेऊन दिलाय आपल्याला. म्हणजे गुलालाचा बादशाह म्हणावं लागेल. आणि ज्या दिवशी बाच्याच्या नावानं गाडी पहिल्यांदा टाकली तिथंच फायनल राहिलो आपण. एक नाव ते थोडंसं तुम्हाला लकी म्हणावं लागेल. हो इथून पुढे पण बाच्याच्या नावानं गाडी पळली. काय सांगाल थोडंसं आता पळ वगैरे कसं आहे, कुठलं खाली पळतो काय. दुई खांदी वैशिष्ट्य काय पळतो. वैशिष्ट्य काय त्याचं. बैलाला कुठलाही ड्रायव्हर असो महाराष्ट्रातला सगळे नामांकित पण ड्रायव्हर बसते ती. बारक्या ड्रायव्हर पासून जे नवीन ड्रायव्हर मुलं आहे त्यांच्यापासून ते मोठ्या ड्रायव्हरांपर्यंत बसते ती. म्हणजे सांगायला झालं तर सोन्या ड्रायव्हर सोनगावचा, बाला ड्रायव्हर निवरीचा, छोट्या ड्रायव्हर माळेगावचा. बर ही नामांकित पण ड्रायव्हर बसते ती. लहान पण आपली इथून आसपासची पण मुलं पण नवीन मधले आहेत ना ती पण बसते ती. म्हणजे बैलाचं थोडंसं कुठलाही म्हणजे बसू द्या ड्रायव्हर पळणारच त्याला. आणि टॉपच्या नंदींमध्ये पळाला आपला बैल आहे. बर 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 म्हणजे त्याला जर चांगला जर बैल भेटला म्हणजे बैल एक सगळ्यांना माहित आहे एकटा बैल पळून चालत नाही, त्याला दुसरा साथीदार सुद्धा पळावा पाहिजे. म्हणजे गाडी बांधूनच असतो. हो पुणे जिल्ह्यात पण पळतोय, सातारा जिल्ह्यात पण पळतोय आणि सांगली जिल्ह्यात पण पळवाय. थोडंसं पायऱ्यासाठी नंबर सांगा की तुमचा. 72 19 69 61 81. मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय. बघू शकताय. तर काय सांगाल याचं जास्त स्पीड कुठल्या रानाला आहे. काळवाट पण आहे आणि उराटीला पण आहे. म्हणजे कुठेही टाका काही टाका दोन्ही कसा पण मैदानात बैल फायनल राहतोय आतापर्यंत बघितले. बर काय सांगाल ज्यावेळेस बैल पळत नाही त्यावेळेस पहिऱ्याला थोडीशी अडचण आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल. आपल्याला तर आतापर्यंत आली नाही कारण आपला दुई खांदी पप्पांनी शिकवलेला असल्यामुळं पप्पांना काकांना पहिल्यापासून आपला बैलगाडी क्षेत्राला नादच आहे. त्यामुळे काही विषयच नाही. आपला नंदी लांब पर्यंत जातो. लांबची पण पोरं बऱ्यापैकी आपली नंदीला नेतात. काय सांगाल आपला नेरकरांचा राजा एक मोठ्या नंदी सोबत बघायचे, बकासूर सोबत, मतू सोबत काय आपली त्यांच्याबरोबर पण पाळण्याची इच्छा आहे. बर ती कधी ना कधी तर होईल पूर्ण. ओके बघू शकता. त्याला फक्त आता काय आलंय 3 महिने झालं लागलेलं आहे, नक्की गेलेले आहे. त्यामुळं बैलाचा खूप संघर्ष केलेला आहे. काय सांगाल किती महिन्यापूर्वी असं झालेलं संघर्ष. विहापूरच्या मैदानात लागलेलं त्याला. बरं मग तसा त्यातनं कवर कसा काय गेला तुम्ही. त्याला बऱ्यापैकी आहे ना आपण डॉक्टरच्या सल्ल्यानं परत आपले मित्रांनो नेरकरांचा राजा त्याच्या पायाची नक्की गेली त्यातनं कवर करा. नक्की दाखवा जरा. बघा नक्की विहापूरच्या मैदानात आपल्या नंदीला लागलेलं राजाला. तेव्हापासून आता 3 महिने झालं आपला बैल घरीच आहे पण चालतोय वगैरे डॉक्टरच्या सल्ल्याने. तसेच आमच्या मित्र घरातील काय भाव वगैरे त्यांच्या सल्ल्याने सगळ्यांच्या आता नंदी व्यवस्थित आहे. 15 ऑगस्टच्या बिनजोड नंतर आपल्या नंदी मैदानात दिसेल. कारण की त्याला गुलालाचा बादशाह म्हणावं लागेल. पहिल्याच मैदानात आपण म्हणजे बिनजोडला आपण बिनजोड करणार का तर करणार आदत घेऊन. काय सांगाल आदतला सुद्धा तो व्यवस्थित म्हणजे आणतोच व्यवस्थित. आदत मध्ये पण गाडी बांधूनच पोहोचतोय आपला.
गाडी कंटिन्यू बाजत असते. मित्रांनो बघू शकताय कुठल्या पायाची नक्की गेलेली म्हणला? उजव्या पायाला लागलेला आहे. हां धाव नाही काय मित्रांनो बघू शकताय त्या उजव्या पायाची नक्की जी आहे ती असू द्या बघू शकताय तुम्ही बघा. पप्पा असल्यावर काय बघा, बघू शकता उजव्या पायाची नक्की गेलेली आणि त्यातनं त्यांनी कव्हर केलाय. अक्षय शेठचे वडील आहेत. असू नक्कीचा द्या. पुनर्जन्म आहे बघा. असू द्या. ठीक आहे अक्षय शेठ आपला नेरकरांचा राजा लवकरच मैदानामध्ये दिसेल. कमबॅक करताना दिसेल 15 ऑगस्टला ना. 15 ऑगस्ट नंतर बिनजोड आपली असते ना ब्रह्मा पहलवान यांच्या बिनजोडला बरं आपण पुन्हा सुरुवात करू. ठीक आहे धन्यवाद.